नमो नमः. काली एवढ्या दोन ओळी मला संस्कृतमध्ये येतात. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं संस्कृत विभाग, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींनो, संस्कृत भाषेचं महत्त्व आणि संस्कृत भाषेत असलेलं विषयज्ञान इतकं भरपूर आहे की आपण जेवढी त्याची मदत घेऊ तेवढं आपल्याला अधिकाधिक शिकावं असं वाटतं. याचं कारण आपण कुठलंही क्षेत्र पहा, विमानाचं क्षेत्र पहा, युद्धकला पहा, नीती न्याय पहा, व्याकरण पहा, आयुर्वेद पहा, इंजिनिअरिंग पहा, प्रत्येक क्षेत्रात संस्कृतच्या कॉन्ट्रिब्युशन्सची आपल्याला यादी काढली तर ती पुरत नाही. कारण सर्व संस्कृत ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केला आहे. सरांनी मगाशी मेघदूताचा उल्लेख केला. त्या मेघदूताचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या अर्थी कालिदासाला त्या मेघांचा प्रवास माहीत होता, त्याच पद्धतीने तसाच प्रयोग आपल्या माहिती असलेल्या पुणे शहरातल्या एका डॉक्टरांनी केला होता आणि त्या पद्धतीने ते विमान घेऊन तसे गेले तर त्या मेघांचा प्रवास त्यांना तसाच आढळला. म्हणजे त्या कवीला महाकवी कालिदास का म्हणतात याची आपल्याला थोडीशी जाणीव याच्यातनं येईल. त्यांनी सांगितली की खंड महाकाव्य त्यांनी लिहिली, त्यातलं कुमार संभव असेल, मेघदूत असेल, शाकुंतल असेल, रघुवंश असेल, कुमार संभव, ऋतुसंहार, इतकी मोठी आणि इतकी विषयांनी भरलेली ही खंडकाव्य आहेत की आपण ती कधी ना कधी जरूर अभ्यासा. आज आणखी एक विशेष दिन असा आहे की आज टेंबेस्वामींचा पण पुण्यतिथी दिन आहे. टेंबेस्वामींचं वैशिष्ट्य असं होतं की ते खूप मोठे दत्त उपासक होते आणि त्याचबरोबर त्यांचं संस्कृत ज्ञान प्रचंड आणि अगाध होतं. म्हणजे त्यांनी एक संस्कृतचे श्लोक असे लिहिलेत की त्यातली प्रत्येकातली आद्याक्षरं घेतली की गीतेचा 15वा अध्याय तयार होतो. म्हणजे केवढी मोठी ज्ञानसंपदा आणि केवढं मोठं ज्ञान त्यांच्याकडे असेल, असा दोन्हीचा योग आज आला आहे. त्या दोन्ही दिवसासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. सरांचा एक 5-10 मिनिटं ऐकताना असं वाटलं की त्यांना विनंती करावी की तुम्ही एक लेक्चर सिरीज करावी प्रत्येक या मेघदूतावर, शाकुंतलावर, की जेणेकरून आम्हाला संस्कृतचा रसास्वाद घेता येईल आणि काही नवीन ज्ञान मिळेल. आमच्या विषयाचं आम्हाला ज्ञान असतं, पण इतर विषयाचं पण आपल्याला ज्ञान मिळालं की त्याचा पण उपयोग होतो. आपल्या सगळ्यांना या दिनाच्या शुभेच्छा. आपण या सगळ्यांनी हा दिन साजरा केला. आपण पण असं ठरवूया की एक ना एक दिवस थोडं ना थोडं या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू आणि काहीतरी नवीन शिकल्यासारखं आपल्याला पण ते जाणवेल. सरांनी एक उल्लेख करायचा माझ्या मते राहून गेला किंवा ते नंतर करतील, त्याविषयी सर जास्त सांगतील. माझी फक्त त्यांना एक विनंती अशी आहे की आमच्या प्रत्येक सभेमध्ये किंवा केव्हा तरी एकदा आठवड्यातनं महिन्यातनं एकदा त्यांनी प्रत्येक संस्कृतच्या या महाकाव्यांविषयी एक 10 मिनिटं सगळ्यांशी बोलावं आणि अशी लेक्चर सिरीज तयार करावी की जेणेकरून सगळ्यांना तो भाग ऐकता येईल. संस्कृतचा विषय आणि संस्कृत श्लोक न म्हणता थांबणं पण मला कठीण वाटतं. शंकराचार्यांनी जे निर्वाण षटक लिहिलं ते फक्त मी म्हणतो आणि आज संस्कृत दिनाला थांबतो. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहं न च क्षोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्नितेजो न वायु चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं. यात असं सांगितलंय की मन, बुद्धी, अहंकार आणि स्मृती हे मी नसून कान, नाक, जिव्हा आणि डोळे हे मी आहे. आकाश, भूमी, तेज आणि वायू मी चैतन्य रूप होऊन, आनंद रूप होऊन शिवरूप मी आहे, असं या श्लोकाचा अर्थ सांगितलाय. सर्वांना धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना संस्कृत दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात
जे आपण आलेलो आहोत, कार्यक्रम संपण्यापूर्वी एक उद्घोषणा किंवा एक माहिती मी तुम्हाला सांगतो की आपल्या कॉलेजच्या कनिष्ठ विभागाकडून म्हणजे संस्कृत विभागाकडून सोमवारी 8 तारखेपासून संस्कृत संभाषण वर्ग ठेवलेला आहे, जो सर्व वयोगटासाठी, फक्त तुम्ही विद्यार्थी म्हणून नाही तर तुमचे पालक, तुमचे परिचित, ज्यांना संस्कृत शिकावंसं वाटतं, की ज्यांना शाळेत संस्कृत नव्हतं किंवा संस्कृत शिकायचं राहून गेलेलं आहे असं वाटतं, तर अशा प्रत्येकांसाठी या वर्गाचं आयोजन केलेलं आहे. 20 दिवसाचा हा वर्ग आहे, अगदी सर्वांसाठी, आणि हा निःशुल्क वर्ग आहे. सायंकाळी 6 ते 7 ही या संस्कृत संभाषण वर्गाची वेळ असणार आहे. प्रायमरी प्रिमायसेसमध्ये हा वर्ग म्हणजे आयोजित केला गेलेला आहे. तुमच्या प्रत्येकाच्या ग्रुपवरती याचं माहितीपत्रक मी टाकलं आहे. परत आज एकदा टाकतो. तर तुम्ही जे कोणी संस्कृत शिकण्यासाठी उत्सुक असाल आणि याला पूर्वज्ञानाची कुठलीही अपेक्षा नाही, ज्यांचं संस्कृत ज्ञान नाही, ते सुद्धा या वर्गामध्ये येऊ शकतात सरांच्या परवानगीने. आणि परत एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झालात. त्याचप्रमाणे सर्व उपस्थित शिक्षक ज्यांनी या ठिकाणी म्हणजे स्तोत्र आणि सादर केलं, त्याही सर्व शिक्षकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर